अमोल, ए बाळा, हे बघ मी तुझ्यासाठी काय केलंय. मेथीचे पराठे तुला आवडतात ना. मेथी? एक मिनिट, काल मी तुला मेथीची भाजी दिली म्हणूनच तू डबा चाटून पुसून खाल्लास ना. तुमच्यासाठी डबा आणलाय. माझ्यासाठी? हा, तुम्हाला चपाती भाजी आवडते ना. अरे पण तुझा डबा मी खाल्ल्यावर तू काय खाणार? आता खाईन काहीतरी. हा, मेथी खूप आली होती मेथी. अगं पण एवढं कशाला? अरे ठीक आहे, तू म्हणलास ना मित्रांना आवडले म्हणून. आज भरपूर पराठे करून दिले. मित्रांना शेअर करा, सगळेजण मिळून पोटभर खा. हो मा, केवढं भारी आहे ना. चलो सावकाश जा. चला. हो मा. मामा, अरे पुण्यात छान छान काय खायला मिळतं रे? का हो? मानो तुम्हाला आत्ताच डबा दिलाय की. आता कसं आहे ना मामा, बर्थडे आलाय ना माझा, ते माझ्या फ्रेंड्सला खायला द्यायला. इकडे बघ, आपल्याला फ्रेंड्सला घरी बोलवायचंय ना. अगं मा, घरी तर बोलूयाच की, आणि आणूया सुद्धा, म्हणून सांग की रे मामा. अरे पुण्यात काय मिळत नाही ते विचार. तुला सांगतो, पिझ्झा, बर्गर, सँडविच, भेळ, डोसा सगळं मिळतं बघ पुण्यात. क्या बात आहे मा, तुझ्या पुण्याला झालेली बदली सगळ्यात बेस्ट आहे. हे मात्र एक नंबर बोललास बघ अमोल. अर्जुन पण नेमका इकडेच आहे. खरंच नियती घेऊन आली आहे का पुण्याला? अमोल, तू वाढदिवसाची अजिबात चिंता करायची नाही बरं का. हो, ते सगळं डिपार्टमेंट आमच्याकडे आहे. काय बापू? हा, तू फक्त सांगायचं हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे, सगळं तुला आणून देणार. आणि अमोल, दिलेला डबा पूर्ण संपवायचा आहे आणि तुझ्या फ्रेंड्सला द्यायचा आहे. काय हो ना, इज द बेस्ट. आपण सगळ्यात बेस्ट. बाद झालं, चला जा आता. चला हळू. बाय करा. बाय. मोना, अगं मोना का मोना आहे अगं. होय हो, अमोलचा बर्थडे म्हणजे एकदम जंगी होणार ना. मग विषय आहे का? एवढा सगळा खर्च कोण करणार? अगं कोण म्हणजे आपणच की. पण आपण करतोय का त्याचा बर्थडे? आणि काय हो, मला 5,000 देताना काचकूच होते तुमची, आणि ते चांगलाच खर्च करताय. मोना, अगं त्याचा बर्थडे आहे ग. पण त्याची आई कमवते की चांगलंच, तुम्ही कशाला? ए, तू नको तिथे व्यवहार आणू नकोस. तिच्या घरात राहतोय आपण. बरं बाई, राहिलं. मी भाडत देत जाईन, आता माझी मी राहते वेगळं. मलाच नसतात तुमच्याकडे पैसे द्यायला. मोना, मोना ऐक की. मोना ऐक की. मोना. चिंचुके, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आज काय इकडे? म्हणजे काय आमचा क्लास घेताय का काय आज? का अर्जुन सर घेत नाहीत का? हो तसं नाही, काय अडचण आहे का? म्हणजे कोणाविषयी कंप्लेंट वगैरे द्यायची आहे का? हा, कंप्लेंट आहे. कुणाची हो? तुमच्या साहेबांची. मग काय घेताय लिहून? हा, म्हणजे तुम्ही आम्हाला घरलाच पाठवा. असं नाही, गंमत केली. पण काय चिंचुके, हा विषय मी तुमच्याशीच बोलू शकतो. बोला की. हो म्हणजे अर्जुननं खरं तर आता दुसऱ्या लग्नाचा विचार केला पाहिजे, पण तो करणार नाही. आणि कुणी तर तो करून देणार नाही. हा, तेच म्हणूनच आलो होतो. एक गोष्ट सुरू आहे डोक्यात. बोला की मग, त्यात काय? काय, तो जरी तयार होत नसला ना तरी आपण त्याला तयार केलं पाहिजे. अहो किती दिवस असं अडकून राहणार तो. हा, तुम्ही माझ्या मनातलं बोलताय, पण असं लांबलं लांबणं का फिरताय? मुद्द्यावर या की. तेच चिंचुके, अर्जुनसाठी आर्या कशी राहील? एकदम बेस्ट बघा. तुम्ही माझ्या मनातली गोष्ट बोला. खरं? हा, त्या दोघांचं भारी जुळतं आणि ती दोघं चांगली ओळखतात पण एकमेकांना. हा, हे बेस्ट आहे. काय चिंचुके, अर्जुनला मला आता दुःखात बघायचं नाही. ही मुलगी चांगली आहे, प्रेमळ आहे, आणि अर्जुनचा भूतकाळ तिला माहिती आहे. त्यामुळे ती अर्जुनला समजून घेईल आणि अर्जुन तिला. त्यामुळे प्लीज या गोष्टीत तुम्ही माझी मदत करा, पण त्या दोघांना याबद्दल काही बोलू नका. अहो, ती कधीपासून माझ्या मनात होतं, पण कुणाला बोलावं काहीच कळत नव्हतं. तुम्हाला सांगतो, त्या दोघांची जुळवून द्यायची जबाबदारी माझी म्हणजे माझी. वा, हे बेस्ट आहे.
चिंचुके चिंचुके अहो अर्जुन आणि आर्या आले वाटतं. त्यांना माहित नाही हो मी इथे येणार ते. आता काय करू? तुम्ही लपा. लपा काय? पोलीस काय सांगतो लपा? तुम्ही इथं टेबल खाली लपता का? टेबल नको, आतमध्ये जेलमध्ये लपा. नाही, मग मी कुठं? आर्या त्या परवाच्या साहेब थांबा. का रे काय झालं? काय नाही, ती कचरा साफ केला नाही म्हणून म्हटलं. झाडून घेतलं नाही म्हणून एवढं चिंचुके? हा, आपलं काम एकदम चोख असतंय बरं का. काय सर, तुम्हाला माहिती की नाही? मला माहिती. यांची काय कंप्लेंट आहे? ह्यांचं कुठं काय आहे ते? हे आपले त्यांना माझ्याकडे पाठवा. अहो नाही मॅडम, त्यांची काय कंप्लेंट नाहीये. मग अहो ते हंबर्ड्यांचे पाहुणे लई दिवसानं पुण्याला आलेत. म्हणले की हंबर्ड्यांना भेटूनच जाणार म्हणून बसले तिथं. अंबर्डे तर दुपारी येणार ना? काल नाईटला होते ना? हो, हा ते हा इथंच आराम करतो म्हणले. बर बर बर. अंबर्ड्यांचे पाहुणे म्हणजे आपले पण पाहुणेच आहेत. चहा पाण्याचं विचारा. सर, तुम्हाला काही चहा पाणी आणू दे? चालतंय की. नुसतं विचारताय काय? जावा घेऊन या. हा मॅडम. अरे तू आत ये, परवाच्या मीटिंग बद्दल बोलायचं. येस सर. स्वप्नील सर, आणला का चहा? अहो चहा बी राहू दे, पहिल्यांदा निघा, नाहीतर साहेब माझा चहा बाहेर काढतील. चला लवकर, चल 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 निघा. हो, पण मी जे सांगितले ते लक्षात ठेवा, नाही तर बोलता बोलता बोलून जा. हो नाही बोलत साहेब, आता चला तुम्ही निघा. आर्या, कलेक्टर मॅडमने एक महत्वाची जबाबदारी सोपवली आपल्याला. सर, ऐनवेळी एक महत्त्वाचं काम आलं. मी येणार होती तुमच्यासोबत. म्हणजे अपर्णा मॅडम आणि तुम्ही एकत्र असलात तर एकमेकांशी कसे वागतात ते खरं तर बघायचं होतं. आत्ता आपण कामाबद्दल बोलतोय ना? सॉरी सर. आणि खरंच महत्वाची गोष्ट आहे म्हणून म्हणतोय मी. हे बघ, आपल्या एरियामध्ये ड्रग्ज विकणारे जे जुने आहेत त्यांच्याबद्दल आपल्या खबऱ्यांकडून माहिती काढायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुणे शहरामध्ये ड्रग्ज कुठून येत आहेत ही माहिती काढायची आपल्याला. सर, एवढ्या 3-4 महिन्यात सगळं थंड होतं. लक्षात आलंय माझ्या? बहुतेक कोणतरी नवा डिस्ट्रीब्युटर आलाय. सर, मार्केटमध्ये खरं तर डिमांड वाढली ना, त्यामुळे. ती पण माहिती घेऊ आपण. आर्या, मागच्या वर्षीची ड्रग केसची एक फाईल होती आपल्याकडं, ती मिळेल का आपल्याला? येस सर. सर, हीच ती फाईल आहे. अरे एक काम करा, ह्या लोकांना फोन करून बोलून घ्या चौकशीसाठी. येस सर. आणि ड्रग केस संदर्भात आपण ज्या लोकांना अटक केली होती यापूर्वी त्या लोकांना पण पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलून घ्या. आपल्याला माहिती मिळेल. चिंचू काय रे, इकडे का थांबला? ये ना. चिंचू काय ऐक, सगळ्यात महत्वाचं, पेट्रोलिंगसाठी जी आपली टीम जाणार आहे त्यांना स्ट्रिक्टली वॉर्निंग देऊन ठेवायची. ड्रग्सची नशा केलेले जे कोण लोक आहेत ना त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, कळलं? त्याचा बाप, काका, मामा कोणी असू दे, शिक्षा झालीच पाहिजे. आणि अजून एक महत्वाचं, साहेब पैसे घ्या, मॅनेज करा, नाहीतर तुमची नोकरी घालवेल असली धमकी देण्याचा जरी कोणी प्रयत्न केला, पहिला फोन मला करायचा, पण शिक्षा झालीच पाहिजे. हो साहेब, ते मी बघतो. सर, आज पेट्रोलिंगला मी स्वतः जाईन. ठीक आहे, जरा सांभाळू. येस सर. साहेब, तुम्ही आज समर कॅम्पला जाणार नाही वे? नाही नाही, हे का निघतोच आता. अरे मॅडम, हां? प्लीज जरा साहेबांना समर कॅम्पला सोडता का? का? अहो ती मला ड्रग्स विषयी सगळ्या पोलीस स्टेशनला चौकशी करायला जायचंय ना, आणि मी साहेबांबरोबर मिटिंगला होतो ना, त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टी पटल्यात. तरुण पोरांनी ड्रग्सच्या आहारी नाही गेलं पाहिजे असं मला वाटतंय, म्हणून मला दिवसभर गाडी लागणार आहे. ठीक आहे चिंचुके, तुझा गाडी घेऊन आर्या सोडेल मला समर कॅम्पला. मला टॉम अँड जेरी आवडतं. मला छोटा भीम. मला सिम्बा आवडतो. ते माहिती आहे मला तर कार्टून आवडतच नाही. मला तर टॅबवर गेम खेळायला आवडतं. फक्त गेम? खूप मज्जा येते खेळायला. तू तुझ्या बाबांना सांगितलंस? सांगायचं काय, आणणार आहेत की ते? काय आणणार आहे? ते गिफ्ट आहे ना. मला कसं माहित असणार? आम्ही येऊ बर्थडेला तेव्हा बघू. तेव्हा मी सगळ्यांना दाखवे ना. चला जाऊया आपण आता आतमध्ये. चल सिम्बा. नाही तुम्ही जावा, या रोज. ठीक आहे. बाय सिम्बा. बाय. आलोच. तर कुठून आणू मी बाबांची गिफ्ट?
राहू दे, बाबाच नाही माझ्याकडे. मास्टरांना सांगू का मी काय? ते मदत करतील का मला? काय रे सिम्बा, कसला विचार करतो एवढा? मास्टर, तुमची कार नसते. अरे ती माझी कार नाही, मला ड्युटीसाठी दिली आहे. मास्टर, मला ड्युटी असते. हो तर मग तुम्हाला घरी जायला वेळ मिळत नसते ना? माझं घर कुठे आहे मलाच नाही माहिती. म्हणजे तुमचं घर हरवलंय का? तसं समज पाहिजे तर. पण तुम्ही तर सिम्बा आहात ना. मी कसा सिम्बा? आला आला सिम्बा आला. अरे हा बरोबर आहे. बघा मास्टर, देवानीच आपलं सिम्बा कनेक्शन केलंय. हा हे खरंय की. म्हणून तुम्ही शोधू शकता ना तुमचं घर. हरवलेलं सगळंच नाही शोधता येत बाळा. हो का? पण मास्टर, मी आज परत तुमच्यासाठी डब्बा आणलाय. तो खाल्ला की तुमच्या ताकद येईल. आज काय? आणि मग मी तुझा डबा खाल्ल्यावर तू काय खाणार? मी काय ना आपल्याला काहीतरी. हे घ्या, तुम्ही खावा. अच्छा, म्हणजे तुला आज पण चायनीज? नाही नाही, आज नको मला चायनीज. आज मी साधं काहीतरी खाईन. होय, मग डबा खा की. एवढं पण साधं नको मास्टर. लय हुशार आहे तू, आहे ना सिम्बा? तुझ्या घरी मेथीची शेती आहे का रे? काय मास्टर? काय रे, असंच विचारलं. बरं, आपण एक काम करू, आधी आपण कॅम्प संपू मग जेवण करू, चालेल? चालेल मास्टर. हा तुम्ही तर बघा, मी साधं खातो. हो, कळलं कळलं, साधं खातो. हुशार. चला. हो ना, कशाला त्या विचारायला पळवती ग? अगं मोना, बारकाय तू. माहितीये बापू मला बारकाय, पण तू शिकला पाहिजे ना. शिकला पाहिजे, कळतंय की. आप्या, तू जा की खेळायला, तुझ्या बरोबर चांगला खेळेल की तो. बापू, हे हरवलं नाही मग मला. मार मोना, तुझा मेकअप. काय बापू, इथे चीटिंग आहे ना. आता तुम्ही या खेळायला, दाखवते मी. अगं दे इकडे माझ्याकडे. सावकाश बापू. आपण माझा बर्थडे इथे करायचा ना. हो, आपण ठरवूया की. दिदे इकडंच करूया की. अगं, अमोलचे सगळे मित्र पण येतील आणि बाहेर कुठं जाण्यापेक्षा आपल्याला पण बरं पडेल की. हो मा, सगळे फ्रेंड्सला घरी बोलवायचंय. बरं, आपण तुझा वाढदिवस इथेच करूया आणि आपण उद्याच लागूया तयारीत. तू तुझ्या बाबांना सांगितलंस? सांगायचं काय? आणणार आहेत की ते? काय आणणार आहे? ते गिफ्ट आहे ना, मला कसं माहित असणार? आणि मा, बाबा येतील ना ग माझ्या बर्थडेला? मामा, माझे फ्रेंडचे बाबा त्यांना गिफ्ट आणतात, पण मला पण आणते ना माझे बाबा गिफ्ट. हो बाळा, आणतील. पण मा, बाबा नक्की येतील ना ग? येतील. बापू आता मी. असं धर. झालं का अर्जुन? हा चहा झालाय, निघूत ये. अरे तुला काय आमंत्रण द्यायचं का? आत ये ना. आलेच. मी घरी आईला सांगून ठेवलंय, नाश्ता तिकडे आणि चहा इकडे. रुपाली, आर्यासाठी चहा. हो. अर्जुन, तुझं लक्ष आहे का नाही आर्याकडं? अरे दादा, मी तिला कशाला सांगायला आणि बोलवायला पाहिजे? तिने डायरेक्ट यायचं ना घरात. नाही नाही, तसं नाही. तिच्यासाठी घरचे मुलं शोधतात ना,
तू शोधलास का? अहो सर, सगळ्यात आधी आईनी अर्जुनलाच सांगितलं होतं माझ्यासाठी मुलगा शोधायला. पण बाहेर आल्यानंतर मीच त्याला सांगितलं, अजिबात सिरियसली घ्यायचं नाही हा. अगं असं कसं सिरियसली घ्यायचं नाही? हे बघ, ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. अगं असू दे रुपाली, आपण शोधूयात. तुम्ही शोधताय म्हणजे तिला चांगलं स्थळ मिळेल. अरे स्थळ ठिकाणं मिळतील रे, पण आर्याला तिच्या आईला आयुष्यभर सांभाळायचंय. ही अड जरा. मग काय झालं दादा, ही अट न मान्य करणारा मुलगा आहे ना येडा असेल. म्हणजे मुलाच्या आई वडिलांना सांभाळायचं आणि मुलीच्या आई वडिलांना नाही, असं कुठे लिहिलंय का? मला तर चाललं असतं बाबा. अशी मुलं मिळत नाही सहसा. हो मग, आपले भाऊजी आहेतच सगळ्यांपेक्षा वेगळे. त्यांच्या बाबतीतच नेहमी असं. वहिनी जाऊ देणार, नको तो विषय परत परत. हा, आपण आर्यासाठी मुलं शोधतोय ना या ठिकाणी, ते बघू. दादा खरंच शोधा, म्हणजे तिच्यासाठी एखादा समजूतदार मुलगा मिळेल. आणि आर्या ज्या घरात जाईल ना त्या घरात सगळ्यांना खुश ठेवल बघ. आहे तशी ती समजूतदारच आहे. बरं आर्या, तू एक काम कर, मला समर कॅम्पला सोड आणि तशीच तू ऑफिसला जा. अहो भाऊजी, मामंजींना डॉक्टरांकडे न्यायचंय ना. कदम, तुम्ही मुद्दाम करता का होय? म्हणजे दवाखान्यात जायचं लक्षात असतं तरी पण सांगत नाही, है ना? नाही तर काय, दरवेळेला जाल ना तर तो सगळं चेक करा म्हणतो आणि सगळं चेक केलेलं बघून म्हणतो की हे कमी आहे ते कमी आहे. हे तर काय कोणी येडं बी सांगेल ना, त्याला कशाला पैसे द्यायला पाहिजेत? तुम्ही पैशाचा विचार करू नका, मी आहे ना. चला पटकन. आणि कॅम्प? कॅम्प अगं मुलं खेळतील जरा वेळ, हे झालं की जातो मी. नाही नाही नको, तू जा, मी बाबांना घेऊन जाते. अगं पण. अरे जास्तीत जास्त अर्धा एक तास लागेल, जा तू. ठीक आहे, येतो मी. आर्या, तुझी आणि अर्जुनची चांगली मैत्री झाली असेल ना? हो ना सर, अर्जुन आता माझा एकदम जवळचा मित्र झालाय. पण पोलीस स्टेशनला तसं काही नसतं, तिकडे सर म्हणजे सर. तिकडे आमची मैत्री वगैरे काहीच चालत नाही. चांगलंय की मग. बरं आर्या, आपण नक्की जायचंय का? जायचंय का म्हणजे जायचंच आहे. चला द्या बघू ते. अगं द्या द्या इकडे. अगं हे उठा उठा लवकर आवरा जावा. जा लवकर आवरा आणि या लवकर. आहेत ना बाबा? दिप्या, ही सगळी कामं झाली पाहिजे. मी काय म्हणतोय ऐका की, काय नको सांगूस, काय ऐकत नाहीस बरं का. तू लग्न झाल्यापासून हाताबाहेर गेलायस. पटकन ही सगळी. आप्या ऐक अगं. काय हो? अगं मी आणि दिप्या काय म्हणतोय, काय अमोलचा वाढदिवस एकदम जोरात करू यावर्षी. जोरात म्हणजे? म्हणजे धूमधडाक्यात करू. हा. लोकांना बोलवू, लाइटिंग लावू, सगळं करू. आणि बघ अख्ख्या घराला लाइटिंग करायचं आपल्याला. एवढं? अगं दिदे, आपण अमोलचा वाढदिवस पहिल्यांदा एकत्र करतोय ना, मग जोरात तर झालाच पाहिजे की. अरे हो हो हो, मी तर रील्स पण सेव्ह करून ठेवलेत. कसल्या रील्स? डेकोरेशनच्या. हो मग घ्या करायला. काय डेकोरेशन करायला घ्या. म्हणजे आता हे सगळं आपण करायचं का डेकोरेशन? मग काय दुसरं कोण येऊन करणार आहे? मला वाटलं आपण माणसं लावू. म्हणजे लावू शकतो ना आपण? मोना, अगं आपण माणसं लावू शकतो, पण अमोलचा बर्थडे आहे की नाही, आपलं घर सजवायचं की नाही, मग आपणच केलं पाहिजे ना. पण बाकीचं काय काय करूच की आपण. बापू, तिचं बरोबर आहे. दिप्या, 2-3 लोकांना सांग बाळ. अगं दिदे कशाला? अरे नाही, मलाही जरा आज गडबड आहे आणि मला फिरणी पण बनवायची. फिरणी? आज अचानक फिरणी कशी काय? त्या दिवशी सरकार आणि रुक्मिणी काकींसाठी बनवली होती ना? हो. आणि आता अर्जुन साहेबांसाठी का? कोणत्या साहेबांसाठी? ते वनसेनच्या ऑफिसमध्ये एक साहेब आहेत ना, त्यांच्यासाठी म्हणले मी. मामा पोलीस फिरणी. हो. आणि उद्याची तयारी पण करायची अजून. बाचे सरकार, उद्या तुम्ही काय नाही करायचं. उद्याचा दिवस फक्त तुमचा आहे. नाही नाही मामा, उद्या माझे बाबा
मग काय तर अहो आपल्याला अजून येत तयारी करावी लागणार आहे. चला लवकर चला.